चला गाईस, तर आता मी चालले रायगडावरती, तेही रोपवेने. तर तुम्हाला दाखवते रोपवे मधलं आपलं दृश्य. तर हे पहा, आता मी बसले रोपवे मध्ये. वरती जाताना खूप भीती वाटत होती, पण जसं जसं वरती जाईल मज्जा यायला लागली. तर हे पहा, मी तुम्हाला खालचं सगळं दाखवते. डोंगर, झाडं एवढी एवढीशी दिसत आहेत. इतकी छोटी छोटी, आम्ही इतकं उंचावरती आहोत. खूप मज्जा आली. तसं रायगड चढायला तर हे पायऱ्यांनी चढला पाहिजे, पण ऊन खूप होतं आणि मी दमलेही खूप होते. त्यात थोडीशी आजारीही होते, त्यामुळे रोपवेने चालले. तर हे पहा, काय सुंदर दृश्य आहे. मस्त, मला तर खूप आवडलं. आणि इतकं सुंदर हिरवीगार, म्हणजे उन्हाळा आहे तरीही. इथे पहा, शेवटी फायनली आता आम्ही पोहोचलो आहे आपल्या रायगडावरती. आणि हे त्या काळातलं आपलं बाजारपेठ, ठीक आहे, रायगडावरचं. सो तिथे बाजार भरायचा. सगळी आमची मंडळी गेलेली आहे मंदिरात, पण मी खूप दमले, त्याच्यामुळे मी बाहेरच बसले. खूप खूप दमले, म्हणजे रोपवेने आले म्हणून दमले नाही, आजारी थोडीशी त्यामुळे दमले होते. सो मी थोड्या वेळ आराम केला आणि विश्रांती घेतल्यानंतर म्हटलं मग फिरावं. सो मग आता रिलॅक्स झाल्यानंतर मी मंदिरात दर्शन घेऊन आले. हे आमच्या सरांचा स्वॅग पहा, तेही मस्तपैकी दर्शन घेऊन आलेले आहेत. आणि सगळं फिरल्यानंतर रिटर्न खाली जाण्यासाठी तर ही रोपवेची गर्दी, ही सगळी मंडळी ही खूप दमलेली आहे, कारण की भयंकर ऊन आहे बाहेर. सो आता रिटर्न खाली जाण्याचा प्रवास. सो आता मी चालले रिटर्न रोपवेने. बाय बाय गाईज.